नमस्कार, मी सरिता कौशिक. 0 आवरच्या आजच्या भागात तुमचं स्वागत. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी, सामाजिक सौहार्दासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. आज महाराष्ट्राच्या अनेक संवेदनशील शहरांमध्ये ठिकाणांवर धार्मिक तणाव होता. त्याला एक नाही तर 2 कारणं होती. पहिलं कारण, बांगलादेशात हिंदू समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आज नाशिक बंदची हाक दिली. त्यावरून शहरात 2 जमाव समोरासमोर आले. दगडफेक झाली. तणाव इतका वाढला की पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. फक्त नाशिकच नाही तर जळगाव, धुळे, नंदुरबार, इंदापूर, गोंदिया आणि कोल्हापुरातही हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारले होते. त्यातल्या अनेक शहरांमध्ये बंद शांततेत पार पडला. पण जिथं जिथं गालबोट लागलं तिथं तिथं मात्र तणाव होता. याचं विश्लेषण करणार आहोतच. त्याआधी चिंता वाढवणारी आजचं दुसरं कारण, ते आहे संभाजीनगरातून. इथं सिटी चौकात मुस्लिम बांधव जमले. सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यातल्या विविध भागात उमटले. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. रामगिरी महाराजांच्या विरोधात संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन झालं. रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणीही केली. गोष्ट मात्र या पुढे आहे. इथे आंदोलन होत होते आणि तिथे महाराजांच्या मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले. त्यामुळे आणखीच चर्चा वाढली. आम्हीही या संपूर्ण स्थितीवर तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला पहिला प्रश्न, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण केली जाते असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध म्हणून हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं राज्यात बंद आणि जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, वरुड, नाशिक, इंदापूर, संभाजीनगर, गोंदिया, कोल्हापूर अशा भागात बंद पाळण्यात आला. पण या बंदला हिंसक वळण लागलं नाशिकमध्ये. नाशिक बंद वेळी निघालेल्या मोर्चातून काही मंडळींनी दगडफेक केली. त्यानंतर 2 जमाव समोरासमोर आले. या 2 गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली. गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दगडफेकीत पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव यांच्या सहित काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. तिकडे जळगावमध्ये सुद्धा या बंदला हिंसेचे गालबोट लागलं. निषेध मोर्चावेळी काही तरुणांनी बंदमध्ये सहभाग न घेतलेल्या बाईकच्या शोरूमवर दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. नाशिकमधील दगडफेकीवरून सत्ताधारी महायुतीतही राजकारण तापलं. सकल हिंदू समाज आपली भावना व्यक्त करत असेल आणि तो करतोय तर त्याचं स्वागत आहे. या मोर्चामुळे ज्यांची पोटं दुखत असतील त्यांच्या पाठी सोलून काढा, ही आमची पोलिसांना आव्हान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सेक्युलर विचारधारा आहे आणि सोलून काढण्याची भाषा तर करूच नाही. विशेषतः महायुतीमध्ये काम करणाऱ्या आमदारांनी सोलून काढू, ठोकून काढू, मारून टाकू अशा भाषा ह्या असंविधानिक आहेत. त्यामुळे आशिष शेलार साहेब कशावर बोलले हे नेमकं पाहावं लागेल. त्यांनी कृपा करून असं बोलणं टाळावं. एकीकडे बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध हिंदुत्ववादी संघटना मोर्चा काढत असतानाच छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, अहमदनगर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, येवला अशा भागात कालपासून मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरला. या दोन्ही घटनांचा थेट कोणताही संबंध नव्हता हे मी इथे विशेष सांगू इच्छिते. मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला त्याला कारण ठरले महंत रामगिरी महाराज. या महाराजांनी सिन्नरमधील हरिनाम सप्ताहात एक वक्तव्य केलं. त्यावरून वाद सुरू झाला.
त्या वक्तव्याला आक्षेप घेत महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मुस्लिम समाज करत होता. काही ठिकाणी जमावानं घोषणाबाजी करत टायरही जाळले. अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्ग जमावानं काही काळ रोखून धरला होता. संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस स्टेशन बाहेर सुद्धा आंदोलन करण्यात आलं. अखेर वैजापूर, येवला तसंच संभाजीनगर सिटी पोलीस ठाण्यात रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. इकडे संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू होतं तर तिकडे सिन्नरमध्ये रामगिरी महाराजांच्या मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले. त्यांनी रामगिरी महाराजांचा संत असा उल्लेख करत मोठं विधान केलं. पाहूयात. सरकार माझ्या माता भगिनींचं, युवकांचं, युवतींचं, ज्येष्ठांचं, सगळ्यांचं सरकार आहे. आणि आपल्याला सांगतो, मगाशी मला काही लोकांनी सांगितलं, अर्ज दिला, संत परंपरा ही मोठी आहे. संतांच्या आशीर्वादाने राज्यकारभार सुरू आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची हिंमत नाही. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यावर MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची भूमिका आपण जाणून घेणार आहोत. ते आपल्यासोबत गेस्ट सेंटरला असणार आहेत. त्यांच्यासह महंत सुधीरदास महाराजांशीही चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी पाहूयात आजच्या पहिल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया. त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण केली जाते असं वाटतं का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूया. एक्स वरून पहिली प्रतिक्रिया, महेश इंदू भागवत शिंदे, हल्लीचे राजकारणी धार्मिक तेढ निर्माण करण्यात व्यस्त आहेत. युट्यूब वरून साहेबुद्दीन मुजावर, हे दंगे करण्यासाठी मुद्दाम डिवचले जात आहे, पण सर्वांना विनंती, दंगा, तोडफोड, मारहाण करण्यात काही अर्थ नाही. युट्यूब वरूनच अंकुश सुंभ, भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. युट्यूब वरूनच मोहन पाटील, नेते कपडे सांभाळतात आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून दंगे करून मरतात. फेसबुक वरून रमेश कांगणे, धर्म आणि जात यांचा वापर करून जनतेला भडकावून आपला हेतू साध्य करणे हेच राजकीय नेते आजपर्यंत करत आले आहेत. निवडणुका आल्या की हे जाती धर्माचं अंतिम शस्त्र बाहेर काढलं जातं. फेसबुक वरून नितीन कोकिटकर, हे सगळं मवियाचे पक्ष जाणून बुजून घडवून आणत आहेत. महंत रामगिरी महाराजांचं वादग्रस्त विधान, बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यात काढलेल्या मोर्चांवरून आमने सामने आलेले दोन गट आणि त्यामुळे निर्माण झालेला तणाव, या सर्व परिस्थितीवर बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत नाशिकचेच महंत सुधीरदास महाराज. सुधीरदासजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये. एकंदरीतच आज नाशिकमध्ये जे घडलं त्याकडे आपण कसं बघता? नाशिकमध्ये जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि अफवा ज्या मल्टिप्लाइड होत आहेत, मला असं वाटतं की दोन्ही धर्माच्या मंडळींनी शांतता राखली पाहिजे. आपण जर जागतिक एक अभ्यास केला तर आज आपल्या बाजूच्या देशामध्ये काय घडतंय, बांगलादेशमध्ये काय घडतंय, म्यानमारमध्ये काय घडतं आहे, पाकिस्तानमध्ये काय गोष्टी चाललेल्या आहेत, तर मला असं वाटतं की पट म्हणता ब्रह्महत्या, जर एखादी गोष्ट अगदी काही झाली आणि त्याच्यावरनं जर काही पुन्हा भारतामध्ये सुरू झालं तर ते कोणाच्या आटोक्यामध्ये राहणार नाही. तर मला असं वाटतंय की सर्वांनी एक समजून उमजून एक विचारपूर्वक नेशन फर्स्ट या माध्यमातून आपण विचार करून बोललं पाहिजे, विचार करून वक्तव्य केली पाहिजे, विचार करून समोपचाराने ज्या गोष्टी आपल्याला बसून सोडवता येतील, चर्चा करून सोडवता येतील, त्या माध्यमातून आपण बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा पद्धतीचं एकंदरीत आपलं वर्तन असावं असं मला त्या ठिकाणी.
रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावरून आज आपल्याला जे काही एक गदारोळ इतर ठिकाणी नाशिकच्या पलीकडे बघायला मिळाला, तो जर बघितला तर रामगिरी महाराजांना असं लक्षात नसेल आलं का की आपण जे वक्तव्य करतोय त्यामुळे जातीय सलोखा बिघडू शकतो, त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते. त्यांच्या वक्तव्याकडे आपण कसं बघता? मला असं वाटतं की पाहिलं असेल एका हैदराबाद मधील खासदारांनी पार्लमेंटमध्ये शपथ घेतल्यानंतर त्यांनी एका देशाचा जयजयकार केला. वास्तविक त्या देशाचा आणि आपला काही संबंध नाही, परंतु असं असताना देखील जर अशा प्रवृत्ती भारतामध्ये राहून जर भारताचं अहित चिंतणाऱ्या असतील तर त्यांच्यावरती लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्यावरती शासनाने कारवाई केली पाहिजे. त्यांच्या पद्धतीच्या अशा पद्धतीचे जे स्वतः एक संविधानिक पदावरती त्या ठिकाणी संसदेमध्ये आहेत, अशी लोक जर अशा पद्धतीचे वक्तव्य करू लागली तर मला असं वाटतंय की महाराज आता काय बोलले मी खरोखरीच पाहिलं नाही. मी अजूनही काळाराम मंदिरातच आहे, मला बऱ्याच मंडळींचे फोन झाले, परंतु ते मी वक्तव्य ते पाहिलेलं नाहीये. त्यामुळे मला ऍटलिस्ट त्या वक्तव्याच्या बाबत काही बोलता येणार नाही. परंतु मला निश्चितच खात्री आहे की अशा पद्धतीचं मी मगाशी जे म्हटलं की फट म्हणता ब्रह्महत्या कुठलंही कारण करून जर भारतामध्ये अशांतताच जर पसरवायची असेल तर ही लोक टपून बसलेली आहेत. तर मला वाटतं आपण जे काही मंडळी आहोत, धार्मिक विषयामध्ये काम पाहणारी राजकीय मोठी तत्ववेत्ती मंडळी असतील, यांनी या विषयावरती आपण समजून बोललं पाहिजे, गुंजून बोललं पाहिजे. काही मंडळी टपून बसली आहेत असं आपण म्हटलं. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात निवडणुका आहे, कुठेतरी राजकारण सक्रिय होऊन सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतोय का? ह्यातून कोणाला कोणाचा तरी फायदा होऊ शकतो का? नाही, मला वाटत नाही की राजकारणाच्या आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंगली घडवाव्यात आणि दंगली घडून मग मताचा जोगमा मागावा असं मला कुठलेच पक्ष आचरण करतील किंवा त्यांची एक ड्रॉ लाईन असेल असं मला वाटत नाही. परंतु काही गोष्टी जर घडल्या तर त्यावरती मात्र ज्या काही रिॲक्शन्स यायला सुरुवात होतील, जसं काँग्रेसच्या काही खासदारांनी बोललं होतं परवा की बांगलादेश सारखी परिस्थिती, जे परराष्ट्र मंत्री राहिले की त्यांचं नाव देखील खुर्शीद आलम त्या ठिकाणी बोलले. मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या पदावर बसलेला व्यक्ती जर अशा पद्धतीने बोलतोय की भारतात देखील बांगलादेश सारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही, तर हे संशयास्पद वाटतं की ते प्रोव्होक द पीपल असं मी त्या ठिकाणी म्हणेल. ते लोकांना प्रोव्होकेट करून अशा पद्धतीची एक भूमिका मांडतायत का, की अशी ड्रॉ लाईन चालली आहे का? तर दिस इज ऍब्सोल्यूट अनपार्लमेंटरी, ते अतिशय चुकीचं आहे. तर असं कुठल्याही पक्षाने ती ड्रॉ लाईन करू नये असंच मला वाटतं. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे महंतजी की रामगिरी महाराजांना मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे, पण आज त्यांचं एक वक्तव्य अशा पद्धतीनं समोर आलंय की ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि अशा दिवशी राज्यामध्ये तणाव सुद्धा त्यामुळे निर्माण झाला असताना राज्याचे मुख्यमंत्री आजच त्या मंचावर जातात, याकडे आपण कसं बघता? नाही, तो तर दौरा पूर्वनियोजितच होता. त्यांचा जो भंडारा इथे असतो त्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला आदरणीय मुख्यमंत्री नाशिकवरूनच तिथे पुढे जाणार होते. मी पण त्या संदर्भात होतो. त्यांनी काळाराम मंदिराला भेट द्यावी कारण आज महापर्व एकादशी आहे, परंतु काही कारणामुळे आदरणीय मुख्यमंत्र्यांना येता आलं नाही. परंतु तो जो दौरा आहे तो तिथे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून मुख्यमंत्री तिथे पोहोचले असं काही नाही. तो दौरा पूर्वनियोजित होता आणि त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी गेलेले आहेत. एकंदरीतच मुख्यमंत्र्यांनी आज आपला दौरा त्यांच्या शासनानं गुन्हा दाखल केल्यानंतर रद्द करायला हवा होता का? नाही, मला असं वाटतं की दौरा रद्द करण्याची गरज नाही, कारण तिथे साधारण 1.25 लाख लोक त्यांची वाट पाहत होते आणि काही मला असं वाटतं की संत महात्मे किंवा धार्मिक पीठावरती अधिष्ठित असलेल्या लोकांनी देखील
समजून लक्ष ठेवून कुठल्याही धर्माचा अनादर होणार नाही असं बोललं गेलं पाहिजे. हे दोन्ही बाजूला लागू आहे. एकच बाजूला वन साइड लव चालू शकत नाही. तुम्ही आमच्या देवदेवतांवर टीका करणार, तुम्ही आमच्या धर्मावर टीका करणार, तुम्ही आम्हाला काफर म्हणणार, आमच्या माया बहिणींना पळून द्यायची तुमचे धर्म जर मुभा देत असेल तर तिथे रिटायलेशन हे अटळ आहे. मग रिटायलेशन होण्याची शक्यता आहे. असं कसं चालेल ना की आमचाही धर्म सांगतो की कल्की अवतारामध्ये सर्व म्लेंछ नाहीसे केले जातील. आम्हालाही वरदान आहे तिथे, पण आम्ही त्या गोष्टी बोलत नाही. मला असं वाटतं की वन साइडेड तुम्ही अशा गोष्टी करू नये. आणि ज्यांना आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांची संविधान मान्य नसेल बरं का, त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे जर इथे शरिया लावायचा असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावं किंवा 51 मुस्लिम कंट्री आहे तिथे जावं. सुधीर दासजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण आलात झिरो आवरमध्ये आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत. आणि आता झिरो आवरमध्ये आपल्यासोबत असणार आहेत MIMचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील, जे स्वतः संभाजीनगरमधून आहेत. इम्तियाजजी, आपलं स्वागत आहे. एकंदरीत आज जे काही घडलं त्याकडे आपण कसं बघता संभाजीनगरमध्ये आणि एकंदरीत राज्यातच? हे सगळं सुनियोजित आहे आणि मी खूप जबाबदारीने हे सांगत आहे. आणि मी जे सकाळी बोललो होतो ते दुपारपर्यंत ते स्पष्ट झालेलं आहे. कारण इतकं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर एका माणसाच्या विरोधात FIR आणि तुम्ही त्याला महंत म्हणा, तुम्हाला गुरु म्हणा, स्वामी म्हणा, जे म्हणायचं म्हणा, पण असेच लोक महंत होऊ शकत नाही. जेव्हा आपण प्रवचन देता त्या प्रवचनमध्ये एक माणूस म्हणून कसा जगायचं आहे हे लोक ऐकण्यासाठी येतात. आपल्या धर्मामध्ये काय चांगलं आहे हे ऐकण्यासाठी लोक येतात. दुसऱ्याच्या धर्माचा पोस्टमॉर्टम करण्यासाठी तुम्हाला तिथे लोक येत नाही. पण म्हणून मी आज जे बोलत आहे की हे सगळं सुनियोजित होतं, एक स्क्रिप्टेड हे होतं. कारण सरकारला हे माहीत पडलेलं आहे की आपण लाडली बहीण करा, लाडला भाऊ करा, लाडला मम्मी करा, लाडला पप्पा करा, तुम्हाला मतदान मिळणार नाही. मतदान याच तुम्हाला कारणाने मिळू शकतं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जाती धर्माचा तेढ कशा निर्माण करू शकता, दंगल कशा घडवू शकता. आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आज दुपारी ते स्पष्ट केलं की बाबा, मी तुला जे स्क्रिप्ट दिली होती, तू महाराज किती चांगल्या रीतीने तुने ते माझे स्क्रिप्ट ते वाचून दाखवली लोकांना. एका धर्माच्या विरोधात मी तुला बोलायला सांगितलं होतं, तू खूप चांगल्या रीतीने केलं. म्हणून ते मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांच्या स्टेजवर जाऊन लोकांना हे सांगतो की मी असा एकाही महाराजाच्या विरोधात केशाला हात लावू देणार नाही. मुख्यमंत्री साहेब, 2 महिने राहिलेले आहे तुमचे सत्तेचे, आणि जे सरकारला जे माज आलेली आहे ना की सामान्य लोकांना दंगे घडवून आणून त्यांचा जीव गमावण्याचा जे तुम्ही धंदा करत आहे, कोणी सूट दिलेली आहे? देवेंद्र फडणवीस साहेब हे जे पिल्लूला सोडलेले आहे आपण ते नितेश राणे, त्याचा काम धंदा काय आहे? शहरामध्ये जायचं, प्रक्षोभक भाषण करायचं. मग माझ्या तोंडात जीभ नाही आहे का? मी बोलू शकत नाही का? 1 मिनिट तुम्ही लावणार नाही माझ्या विरोधात केस करण्यासाठी. मग हे असे पिल्लूंना कशाला सोडलेले आहे? हे महाराजाचं हे काम आहे का? कोणत्या धर्माने सांगितलेले आहे त्याला मी बसतो त्या महाराजाच्या सोबत? की हिंदू धर्मामध्ये हे शिकम दिलेली आहे का की दुसऱ्या धर्माचा तुम्ही अशा प्रकारचे बोलायचं? अरे तुमचा धर्म आहे, आम्ही तुमचा आदर करतो. या देशाची वैशिष्ट्य हे आहे की अनेक जाती धर्माचे लोक इथे राहतात. मी माझ्या धर्माप्रमाणे राहतो, तुम्ही तुमच्या धर्माप्रमाणे राहा. नाही, माझ्या धर्मामध्ये अशी चूक आहे. अरे तुला कोणी सांगितलं? मी तुला सांगतो का की माझ्या धर्माचं तुम्ही पालन करा करके? तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करतो, मी माझ्या धर्माचं पालन करतो. पण जेव्हा सरकार अशा प्रवृत्तींना प्रोत्साहित करतो की बाबा तू असा स्टेटमेंट कर, मी तुझ्या बक्षिसासाठी, तुला बक्षीस देण्यासाठी, तुला शाबासकी देण्यासाठी, लाज नाही वाटते मुख्यमंत्री साहेबांना की ज्या माणसाच्या विरोधात आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये असा एक राग आहे लोकांमध्ये की हे महाराजांनी प्रॉफेट मोहम्मद यांच्या विरोधात जे बोललेले आहे
त्यांची शाबासकी करण्यासाठी मुख्यमंत्री जातो. मग मी सकाळी जे बोललेलं आहे हे सगळं सुनियोजित आहे, प्लॅन्ड आहे, राजनैतिक षडयंत्र आहे. मुख्यमंत्री साहेब खूप खूप धन्यवाद. मी जे बोललो तर तुम्ही सिद्ध करून दिलेले आहे. आणि पण काही असू द्या मुख्यमंत्री साहेब, 2 महिन्यानंतर तुम्हाला कळेल. असं नाही आहे. म्हणजेच एकंदरीत इम्तियाजजी, असं सामान्य माणसांनी, आमच्यासारख्या लोकांनी हे मान्य करून टाकायचं की राजकारणामध्ये धार्मिकते निर्माण करून फायदा होतो. म्हणजे आता आपण एक आरोप करत आहात, पण असंच राजकारण आहे असंच मानायचं का आपल्या राज्याचं? सगळेच त्याचा फायदा घेतात. काय आहे की त्यांना माहित आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मुस्लिम समाजांनी 2-2 तास रांगेत उभे राहून नरेंद्र मोदीला पाडायचे आहे, भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्ये आणायचे नाही. मग 2-2 तास ते उन्हात उभे राहून इंडिया अलायन्सला मतदान केलं. महाराष्ट्राचा निकाल बघा किंवा देशाचा निकाल बघा, हे यांना कधी वाटलं नाही होतं की बाबा हे आपल्या असा पराभव होणार आहे करके. तर काय करायचं, आपण जाती धर्माचा तेढ निर्माण करायचं. आणि मी स्पष्टपणे सांगतो की 98% ते हिंदू समाज असू द्या किंवा मुस्लिम समाज, ते खूप हुशार आहे. त्यांना शांती पाहिजे, त्यांना अशा जाती धर्माचा तेढ नको पाहिजे. पण फक्त आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी तुम्ही असं करत असेल तर मुख्यमंत्री साहेब, या महाराष्ट्राचा दुर्दैव आहे की तुमच्यासारखा मुख्यमंत्री त्या कुर्सीवर बसलेला आहे. ज्या महाराष्ट्राची परंपरा आहे, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांची परंपराच्या राज्यामध्ये आपले सारखे मुख्यमंत्री अशा प्रकारच्या प्रवृत्तींना तुम्ही शाबासकी द्यायला येत असेल तर या राज्याचा दुर्दैव म्हणावं लागेल आपल्याला. आता संभाजीनगरची परिस्थिती कशी आहे? काय स्पेसिफिक मागणी आहे समाजाची? काय आहे की बघा, तुम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधात बोला, लोक सहन करतील. पण तुम्ही आमच्या जे धर्म आहे ते त्याच्यामध्ये काय काय चूक आहे, मी काय ते महाराजाला हे सांगितलेलं आहे का की बाबा तू माझ्या धर्माचा पालन कर करके? अरे तुमचा धर्म आहे, तुम्ही पालन करा. या महाराजाला म्हणजे काय आहे की आज दुर्दैव झालेला आहे हे सविता, की सगळं भगवे चोले घालून आम्ही हे महाराज ते महाराज, अमुक महाराज धमुक महाराज, सगळं तसं नाही आहे. म्हणजे हे दुकानदारी करणारेही लोक आहे. मग आज मी आपल्या समोर एक गोष्ट सांगतो, हे त्यांनी वक्तव्य केलं होतं 3 दिवसापूर्वी, मग कोणीही त्याची दखल घेतली नाही. मग मला असं सांगण्यात आलेलं आहे की या महाराजांनी स्वतः त्याची हे क्लिप काढून आपल्या YouTube पेजवर टाकली. अच्छा, याच्या जे आहे इन्क्वायरी करायला पाहिजे. महाराजाला असं वाटलं की अरे बाबा, मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारनी मला इतकं सारं प्रेशर काढलं होतं, पैसे दिले, हे सगळं केलं की तू मुस्लिम समाजाच्या विरोधात बोल, आम्ही तुला शाबासकी देऊ. कोणीही दखल घेतली नाही त्याची. मग महाराजांनी स्वतः हे क्लिप आपल्या यूट्यूबवर टाकली की बाबा मला फेमस व्हायचं आहे. तर हे असे प्रकारचे जे 2 नंबरचे जे घाणेरडे प्रवृत्तीचे महाराज या समाजामध्ये आलेले आहे, त्यांच्यावर कुठेतरी हे एक बंधन आणण्याची आवश्यकता आहे. पण होणार नाही. का नाही होणार? की त्याच मानसिकतेचे मुख्यमंत्री आहे, त्याच मानसिकतेचे उपमुख्यमंत्री आहे. मग तुम्हाला राज्यामध्ये दंगच घडवायचं असेल तर स्पष्टपणे सांगा ना तुम्ही. अशा प्रवृत्तींना हे ते नितेश राणे काय म्हणजे एक चॅनलवर बसला होता, हे मुस्लिम समाज जेहादी त्यांना पाकिस्तानला पाठवा, त्यांना हे. अरे बांगलादेशच्या हिंदूंवर अत्याचार होत असेल तर त्यांना हेही कळायला पाहिजे की बांगलादेशमध्ये मुस्लिम समाजावर अत्याचार झालेला आहे आणि दोन्ही समाजाच्या वर अत्याचार जेव्हा होत होतो आम्ही त्याचा विरोध केलेला आहे, आजही करत आहे. पण याचा अर्थ हे काय आहे की बांगलादेशमध्ये चाललं तर मग नाशिकमध्ये आपल्याला आहे तो जबरदस्ती दुकानं बंद करायची आहे, आपल्याला तोडफोड करायची आहे. हे कितपत योग्य आहे हे सांगा ना तुम्ही. आणि एका फ्रायडेच्या दिवशी नमाजाच्या वेळी तुम्ही नंदुरबारमध्ये आंदोलन, हिंदू सकल समाज, नाशिकमध्ये हिंदू सकल समाज मोर्चा नमाजच्या वेळी. म्हणजे तिकडचे जे पोलीस अधिकारी आहे ना त्यांना घरी पाठवायला पाहिजे, कारण ते सरकारचे गुलाम झालेले आहे.
त्यांना कळत नाही का की आज फ्रायडेचा दिवस आहे, आपण टायमिंग आपल्याला काय परवानगी द्यायला पाहिजे, कोणत्या टायमिंग मध्ये. पण दुर्दैव हे आहे की काही प्रामाणिक पोलीसवाले खूप चांगले आहे, पण असे अनेक पोलीसवाले पण आलेले आहे चांगली पोस्टिंग घेण्यासाठी. आपण आपल्या मायबापला आपल्याला त्यांना आपण त्रास देऊ शकत नाही, त्यांना खुश ठेवायचं आहे, म्हणून हे सगळं प्रकार महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. सविता, हे खूप दुर्दैवी प्रकार मला असं वाटतं की आज जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे, आणि कुठेतरी याच्यावर वचक घालण्याची आवश्यकता आहे. इम्तियाजजी, आपल्या एका मताशी नक्कीच दुमत कोणाचंच असू शकत नाही की सलोखा पाहिजे, जातीय तेढ निर्माण करू नये. पण एक गोष्ट जी आपण म्हटली की आज जुम्मा आहे, आज नमाजाच्या वेळेला मोर्चाचं का परवानगी दिली. आता बांगलादेशच्या हिंदूंवर जर अत्याचार होतो आहे आणि महाराष्ट्राच्या हिंदू समाजाला, कुठलंही संघटन असेल, त्याला जर त्या अन्यायाविरोधात मोर्चा काढायचा असेल तर दुसऱ्या कुठल्या समाजाला त्यावर का अडचण असावी? मग त्याला नमाजाशी काय त्याचा संबंध? हिंदू सकल समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे. आमच्या ओवैसी साहेबांनी पार्लमेंटमध्ये हे मुद्दा उपस्थित केलेला आहे. पंतप्रधानांना त्यांनी सांगितलेले आहे की तिथे बांगलादेशमध्ये राहणाऱ्या सगळ्या हिंदूंच्या संरक्षणासाठी आपण त्याच्यावर काहीतरी ठोस उपाय करा, तिच्या सरकारशी बोला. हे आम्ही सुरुवातीपासून त्याचा निंदा केलेली आहे, आम्ही त्याचं खंडन केलेलं आहे. पण हे गोष्ट मला सांगा की बांगलादेशमध्ये काहीतरी असा प्रकार घडत असेल तर तुम्ही नाशिकच्या मुसलमानांच्या विरोधात की तू दुकान बंद कर, तू सगळं बंद कर, हे जे बळजबरीचा जे कार्यक्रम सुरू आहे, मला तर या गोष्टीचा अभिमान आहे सविता की या शहराची एक ओळख होती. माझ्या शहराच्या बाबतीत मी बोलतो, एक ओळख होती की काहीतरी इतकं काही झालं तर दंगा पेटवायचं. आज कुठेच की नाही, लोकांचा रोष होता, राग होता, पोलीस स्टेशनच्या समोर ते आले होते. त्यांची मागणी एकच होती की महाराजांच्या विरोधात FIR रजिस्टर करा, त्यांच्यावर कारवाई करा. पण काय आहे की ते कारवाई आता होणार नाही. मग याचा अर्थ काय आहे की आज तुम्ही बोललो, उद्या मी बोलले तर चालेल का? मग तुम्ही त्या महाराजाच्या विरोधात कारवाई नाही करणार तर तुम्हाला कोणत्याही कारण नसणार की तुम्ही इम्तियाज जलीलच्या विरोधात ही कारवाई करू शकणार नाही, कारण नियम सगळ्यांसाठी बरोबर आहे ना. पण असे हे घाणेरड्या प्रवृत्तीचे काही लोक आलेले आहे भगवा चोला घालून आणि आपल्याला स्वतःला महान पुजारी. एका काळ आपल्याला सविता आपल्याला माहित आहे ना की आसाराम बापूची किती फॉलोईंग होती, म्हणजे त्याला भगवानपेक्षा कमी फॉलोईंग नाही होती. आज कुठे आहे? जेलमध्ये आहे ना. तर अशा प्रकारच्या लोकांची जे जागा आहे ते समाजामध्ये नाही आहे, त्यांना पण जेलमध्ये पाठवायला पाहिजे. इम्तियाजजी, आपले धन्यवाद. आपण आपली मतं 0 आवरवर व्यक्त केलीत. आता वळूया आजच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्रानं आपल्या आजच्या प्रश्नाला काय कौल दिलाय तो बघूया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण केली जाते असं वाटतं का? एकूण 25,000 मतं यूट्यूबवर. 91% होय म्हटलंय, 9% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 1,500 मतं. %84 होय म्हटलंय, 16% नाही. फेसबुकवर %81 होय म्हटलंय, 19% नाही. मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त विधान केलं म्हणून ज्या महंत रामगिरी महाराजांवर आज गुन्हा दाखल झाला, त्याच महाराजांच्या सिन्नरच्या पंचाळे इथे स्टेजवर आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. महंतांच्या सप्ताहाला येण्याचा मुख्यमंत्र्यांचा हा दौरा नियोजित होता असं सांगण्यात येत असलं तरी राज्यात अशी तणावाची परिस्थिती असतानाही मुख्यमंत्र्यांनी आजच गुन्हा दाखल झालेल्या महंतांचा गौरव करणं, त्यांचं कौतुक करणं कितपत योग्य आहे?
राज्याचा प्रमुख म्हणून शांतता आणि सौहार्द राखण्याची जबाबदारी खुद्द मुख्यमंत्र्यांवर असतानाही त्यांनी ही भेट घेतली. आजच्या घटना पाहता ही भेट टाळता आली असती का, असाही सवाल उपस्थित होतोय. जाता जाता महाराष्ट्रातील सुजाण जनतेला एकच आवाहन करते, आपल्या जात धर्माबद्दल अभिमान जरूर बाळगा, पण दुसऱ्याच्या जात धर्माचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, राजकारण्यांच्या मतांच्या यज्ञात आपल्या शांती सौहार्दाचा एकोप्याचा बळी जाणार नाही याची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.